हाय ताईंनो दादांनो, कशा आहात? छान आहात ना? मी पण छान आहे. आज काय व्हिडिओ टाकला नाही आणि खूप कंटाळा आला, फार डोळं लागायला लागलं. कुत्रीचं पिल्लू कुळकुळ करतंय. मी गेलते आज लग्नाला, माझ्या चुलत दिराचं लग्न होतं आणि आज व्हिडिओ टाकणं झालं नाही. तिकडं खूप लांब होतं, नगरच्या तिकडं पिपळगाव असणार. हा, पिपळगाव तिकडं लग्न होतं. आम्ही सकाळी गेलतो पिंपळगाव. सकाळी गेलतो लग्नाला. 8, 8:30, 9 वाजल्या होत्या आणि आत्ताच आलो आहे. आत्ता वाजल्यात 8:30, पावणे 9 आणि डोळं असं जाम लागायला लागलं. तर म्हणलं आज व्हिडिओ टाकला नाही, व्हिडिओ टाकावं आणि तहान पण लई लागली. मी आत्ताच येऊन कपडे बदलून आत्ताच बसले. अजून पाणी प्यायचे. पाणी प्यायला काढतो नाही पिकी, मग मला द्या जा. जारमधलं मोबाईल देते ना तुला बघायला. जारमधलं पाणी पिऊन मला ब्यान पाणी जा. कुत्रीचं पिल्लू कसं ओरडतंय आणि लय लांब, एवढं लांब कधीच जात नाही कुठं. त्याच्यामुळं फार डोळ्याला असे हे यायला लागले. हातरून पण टाकलं, आल्या हातरून टाकलंय आणि झोपायला आता फार अजिंक्य राहिला इकडे उभा. लगेच पाठ फिरवली, त्यांना लय लागा वाटत. आणि कोणाला इथं झोपलाय. सोडा. आणि आमच्या अजिंक्याला भूक लागली. तर जाग्याचं उठू पण वाटाना. 8:30, पावणे 9 वाजले. आमच्या अजिंक्य म्हणतोय मला भूक लागली. मी म्हणते त्याचे पप्पा गेल्यात गावात, आत्ताच गाडीत पेट्रोल टाकून आम्ही आत्ताच आलोय. त्याला म्हणलं तू काहीतरी सांग गावात ना, आम्हाला काय कोणाला भुका नाहीत. आणि उशिरा लग्न लागलं होतं खूप आणि जेवण पण खूप उशिरा झालं होतं. त्याच्यामुळं खूप उशिरा जेवण झालं होतं. त्याच्यामुळं काय कोणाला भुकाच नाहीत. आले सगळी नुसती अशी दुखलेली बसली होती गाडीत. त्याच्यामुळे मला पण झोप काय माहिती, कारण काय माहिती. मला तर कधी लग्नावरून आले का नुसती झोपच लागते, काहीच काम करू वाटत नाही. कुत्रीचं पिल्लू कुठनं आलं आणि कुठलं नाही, सारखं कुई करते. चला, गुड नाईट सगळ्यांना. झोप लागली, झोपते आता मी.